नमस्कार. संध्याकाळचे 6 वाजता आहे ते चौफेर महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. मी यामिनी दळवी. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे दिवसभर गाजणाऱ्या आंदोलनांची, क्रूरकर्मा औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यामध्ये तापलेल्या राजकारणाची. तिथीच्या नुसार शिवजयंतीचा मुहूर्त साधत विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं आंदोलनाचं हत्यार आज उपसलेलं आहे. औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी राज्यभरामध्ये ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात आली आहेत. छत्रपती संभाजीनगर, मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर अशा अनेक ठिकाणी घोषणाबाजी करत निदर्शनं करण्यात आली. छत्रपती संभाजी महाराजांचा छळ करणाऱ्या, मंदिरं उद्ध्वस्त करणाऱ्या औरंगजेबाची कबर हवीच कशाला अशी भूमिका सध्या विश्व हिंदू परिषदेने घेतली आहे. तर वेगवेगळ्या ठिकाणची ही आंदोलनं आपण बघतोय. नागपूरमधलं हे आंदोलन आहे. विश्व हिंदू परिषदेचे सगळे कार्यकर्ते एकत्र जमले होते. ठिकठिकाणी अशा पद्धतीची आंदोलनं करण्यात आली. त्यापैकी ही काही दृश्य आपण पाहतोय. कोल्हापूरमध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं आंदोलन करण्यात आलं. औरंगजेबाची कबर हटवा नाहीतर बाबरीची पुनरावृत्ती करू असा इशारा सुद्धा यावेळेला देण्यात आलाय. मुंबईमध्ये सुद्धा आंदोलनं करण्यात आली. महत्त्वाची शहरं त्यावेळेला त्यांनी निवडलेली होती ही सगळी आंदोलनं करण्यासाठी. तर नाशिकमधलं हे आंदोलन आपण बघतोय. बहुतांश पद्धतीनं जिल्हाधिकारी कार्यालयांच्या समोर ही सगळी मंडळी एकत्र जमली आणि त्यांनी हे आंदोलनाचं हत्यार उपसलेलं बघायला मिळालं होतं. जालन्यामधली ही काही दृश्य आपण बघतोय. बजरंग दलाच्या वतीनं जालन्यामधले हे सगळे कार्यकर्ते एकत्र आलेले होते. तर जळगावमध्ये सुद्धा अशाच पद्धतीचं ठिय्या आंदोलन करण्यात आलं आणि औरंगजेबाची कबर उखडून फेकण्याची मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे. त्यामुळे खुलताबादमधल्या औरंगजेबाच्या कबरीच्या विरोधात आंदोलन होताना बघतोय. छत्रपती संभाजीनगर मधली ही दृश्य आपण बघतोय. इथे सुद्धा मोठ्या प्रमाणावरती हे आंदोलन करण्यात आलेलं आहे. मुंबईनंतर पुण्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं आज हे आंदोलन झालेलं आहे. दरम्यान औरंगजेबाची कबर उचलून फेकण्याचा निर्धार केला असल्याचं विहिपचे महाराष्ट्र आणि गोवा प्रांत मंत्री गोविंद शेंडे यांनी जाहीर केलेलं आहे. जसं राम जन्मभूमीच्या आंदोलनाच्या वेळेला आम्ही म्हटलं होतं कार सेवा करेंगे. कार सेवा करेंगे म्हणजे काय करेंगे, वही करेंगे. तो यहाँ पे भी कार सेवा, इथेही कार सेवा करू. आणि तोपर्यंत सरकारला आमचं निवेदन आहे, त्यांना खूप वेळ खूप वेळ देणार आहोत. त्या वेळेमध्ये त्यांनी निर्णय घ्यावा, स्वतः ते सगळं तिथून हटवावं. नाही झालं तर आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये आव्हान करू, चलो संभाजीनगर आणि थडगा हटवण्याचं काम करू. दरम्यान औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण चालणार नाही अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा आज जाहीर केली आहे. केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचंच उदात्तीकरण होईल असंही त्यांनी म्हटलंय. पुरातत्व खात्यानं 50 वर्षांपूर्वी कबरीला संरक्षण दिलंय आणि त्यामुळे महाराष्ट्र सरकारला सुद्धा हे संरक्षण द्यावं लागतं, हे मुख्यमंत्र्यांनी आज स्पष्ट केलंय. काय दुर्दैव आहे, ज्या औरंग्याने आमच्या हजारो लोकांना मारलं त्याच्याच कबरीचं संरक्षण आम्हाला करावं लागतं. पण एक वचन तुम्हाला निश्चितपणे देतो, काहीही झालं तरी या महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाच्या कबरीचं महिमा मंडन होऊ देणार नाही, त्याचं उदात्तीकरण होऊ देणार नाही. त्याचं उदात्तीकरण करण्याचा कोणी प्रयत्न केला तर तो प्रयत्न त्याच ठिकाणी चिरडून टाकण्याचं काम या आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. हे वचन छत्रपती शिवरायांच्या या मंदिराच्या समोर आपल्या सर्वांना मी देतो. औरंगजेबाच्या कबरीवरून सध्या राज्याचं राजकारण तापलेलं आहे. औरंगजेबाच्या कबरीच्या निमित्तानं हिंदुत्वाच्या नावानं स्वतःची पोळी भाजण्याचं काम सुरू आहे असा आरोप सध्या विरोधकांनी केलाय. औरंगजेब विलन म्हणून शिवराय हिरो असं मत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा मांडलंय. आपण बघूयात ते नेमकं काय म्हणतात. सांगा RSSला फरमान काढा म्हणून. बजरंग दल, विश्व हिंदू परिषद हे RSSचीच पिल्लं आहेत ना, सगळी भाजपचीच पिल्लं आहेत. मग हे सगळं वातावरण खराब करून लोकांना त्रास देण्यापेक्षा तुम्ही शासकीय अध्यादेश काढा. हिंमत आहे काढण्याची. या क्षणी औरंगजेबाच्या कबरीच्या भोवती केंद्र सरकारचं पोलीस दल आहे. मग ते का ठेवलंय? संरक्षणासाठी. औरंगजेबाचं थडगं ते दिसलं पाहिजे लोकांना, इथे गाडला गेला म्हणून, अशा मताचा मी आहे. पक्षाची भूमिका मी मांडत नाही, मला असं वाटतं. नाही तर इतिहास कसा काढणार? तुम्ही उचगरून टाकलं, अरे इतिहास गाडला, त्याला महाराष्ट्र जिंकता आला नाही.
तो इथं गाडला गेला. औरंगजेबची कबर असली काय नसली काय काही फरक पडत नाही. तुम्ही इतिहासात ना औरंगजेबाला काढू शकत नाही आणि औरंगजेबला काढलं तर तुम्ही शिवाजी महाराजांना समजवू शकत नाही. उद्या रामायणातनं रावण काढा आणि राम मला समजून सांगा. महाभारतातनं कौरव काढा आणि तुम्ही मला पांडव समजून सांगा. तुम्ही महाभारत समजून सांगा. असे क्रूर कर्म असतात म्हणून माझा माणूस हिरो होतो. दरम्यान यावरून विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. आधी तुम्ही केलेल्या पापाची कबर खोदा असं म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलंय. औरंगजेब की कबर खोदने से पहले अपने किए हुए पाप की कबर खोदो. पहले जो बातें औरंगजेब की होती है उस काल की 400 साल पुराने कबर को लेकर घमासान करना, इतिहास को तोड़ मरोड़ कर पेश करना, ये इनकी बातें जो चल रही है आजकल, तो मुझे लगता है कि ये सब गंदगी राजनीति की जो हो रही है. दुसरीकडे औरंगजेबाच्या याच कबरीवरून शिंदेच्या शिवसेनेमध्ये 2 गट पडलेले आहेत. औरंगजेबाची कबर महाराष्ट्रामध्ये नको अशी ठाम भूमिका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडली आहे, तर त्यांच्याच पक्षाचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी मात्र कबर असू द्या पण खर्च करून बडेजाव नको अशी भूमिका मांडली. त्यावरती औरंगजेबाचं थडगं नष्ट केलंच पाहिजे अशी पक्षाची भूमिका असल्याचं खासदार नरेश म्हस्के यांनी स्पष्ट केलंय. त्याच्यावर एवढा लाखो रुपये खर्च करण्याची आवश्यकता नाही. त्याचं फक्त त्या ठिकाणी थडगं असलं पाहिजे की जे महाराष्ट्रामध्ये आम्ही औरंगजेबाला गाडलं एक निशाणी म्हणून त्याचं एक थडगं त्या ठिकाणी ठेवण्यात यावं. बाकी त्या ठिकाणी एवढा खर्च आणि बडेजाव ठेवण्याची मला वाटते आवश्यकता नाही. ज्यांनी आपला देश लुटला, आपल्या अनेक स्वातंत्र्यवीरांना कंठस्नान दिलं, त्यांच्यावर अत्याचार केले, देश जेवढा लुटता येईल, देशावर जेवढे अत्याचार करता येतील तेवढे केली. या सर्व ज्या कबरी आहेत आणि थडगी आहेत त्याचं संरक्षण कशा करता हा मुद्दा, त्याकरता ASIच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत जे सांभाळत आहेत त्याचा पुन्हा एकदा सर्वे व्हायला. औरंगजेबाच्या कबरीचा वाद पेटलेला असताना भाजपचे नेते सुनील देवधर यांनी एक मोठं वक्तव्य केलंय. त्या कबरीवरती थुंकण्याची व्यवस्था करा, त्यामुळे तिथलं पर्यटन वाढेल अशी टीका देवधर यांनी केली आहे. औरंगजेबाची कबर उखडणं कायद्याने शक्य होत नसेल तर हा पर्याय चांगला आहे असा टोला सुद्धा देवधर यांनी लगावला. तर हे देवाभाऊंचं राज्य म्हणजेच कायद्याचं राज्य असल्याचं त्यांनी पुढे म्हटलंय. देवाभाऊंचं जे सरकार आहे ते कायद्याचं राज्य आहे. त्याच्यामुळे कायदा हातात घेऊन कुठलीही गोष्ट केली नाही पाहिजे. आणि औरंगजेबासारख्या क्रूरकर्म्याच्या कबरीचं काही औचित्य नाही, ती उखाडून टाकली पाहिजे याच्याशी मी सहमत आहे. पण जर तुम्हाला उखडता येत नसेल निदान त्याच्यावरती थुंकण्याची तर व्यवस्था करा. लोक येतील आणि थुंकतील त्याच्यावरती. दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमधल्या खुलताबादमध्ये औरंगजेबाच्या कबरीच्या परिसरामध्ये पोलिसांनी कडक अशी सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. अनेक ठिकाणी बॅरिगेटिंग सुद्धा करण्यात आलेलं आहे आणि औरंगजेबाच्या कबरीचं मुख्य द्वार जे आहे ते पोलिसांनी बंद केलेलं आहे. औरंगजेबाच्या कबरीच्या जवळ जायला सुद्धा आता बंदी घालण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी फडणवीसांची तुलना औरंगजेबाशी केली आणि त्यानंतर विधानसभा आणि विधान परिषद अशा दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ झाल्याचं बघायला मिळालं. फडणवीस हे औरंगजेबाप्रमाणे क्रूर असल्याचं सपकाळ यांनी म्हटलं आणि याचवरून सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी रान उठवलंय. आपल्या दिल्लीच्या नेत्यांना आणि महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी मनात येईल असं काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी बोलावं हे योग्य नाही आहे. औरंगजेबाचं उदारीकरण केल्याबद्दल अबू आझमी यांना अख्खा विधिमंडळ असेपर्यंत त्यांना सस्पेंड केलं होतं. आता हे विधिमंडळाचे सदस्य नाही आहेत आणि म्हणून माझी आपल्यामार्फत विनंती आहे की त्यांना समज देण्यात यावी आणि त्याच्यावर आपले उपमुख्यमंत्री आणि महसूल मंत्री आहेत
त्यांनी कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात यावे. मी पण काही जणांचं बघितलेलं आहे. काही जण आपल्या वरिष्ठांच्या जवळ जाण्याच्या करता अशा पद्धतीनं काहीतरी वक्तव्य करायची की तिथल्यांना वाटलं पाहिजे की काय सुंदर बोलतो हा. इतके उलट ह्यांची मतं ह्याच्यातनं कमी होतात, ह्यांची त्याच्यातनं लायकी कळती, ह्यांची पात्रता कळती. महत्त्वाच्या पदांवर असणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीमध्ये जर चुकीच्या अशा प्रकारची वक्तव्य काढली तर त्याच्यामध्ये जे काही नियम आहेत, कायदे आहेत, त्या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी तपासून घेतल्या जातील आणि ह्या संदर्भामध्ये तपासून घेऊन हे त्याच्यामध्ये दोषी असेल तर त्याच्यामध्ये योग्य ती कारवाई सरकार करेल. ते अजिबात हायगाय केली जाणार. या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत जर अशा प्रकारचं बेजबाबदार, जो राज्याच्या काँग्रेससारख्या एका परंपरा असणाऱ्या मोठ्या पक्षाचा अध्यक्ष इतका जर बेजबाबदार बोलत असेल तर या ठिकाणी त्या वक्तव्याचा मी निषेध करतो, धिक्कार करतो. माननीय मुख्यमंत्र्याबद्दल जे काही आक्षेपार्ह वक्तव्य हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं आहे, हे जर आपल्या निदर्शनास आलं तर नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल आणि गंभीर दखल शासनाने घेतली आहे. दरम्यान सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांना चांगलंच सुनावलंय. ज्येष्ठ नेते नारायण राणे, आमदार राम कदम आणि परिणय फुके या सगळ्यांनी सपकाळ यांच्यावरती टीकेची झोड उठवली आहे. मूर्ख माणूस आहे. औरंगजेब कोण होता, महाराष्ट्रामध्ये त्याच्याबद्दल काय लोक म्हणतात हे सगळ्यांना ज्ञात आहे. त्याला या राज्यातले प्रश्न माहीत नाहीयेत. कोणत्या विषयावर अध्यक्षपदाचा उपयोग करायचा हे त्याला माहीत नाहीये. हा पक्ष वाढवण्यासाठी नेमणूक झाली नाहीये, तर बुडवण्यासाठी याची नेमणूक झालेली आहे. काँग्रेसचे प्रांत अध्यक्ष ज्यांना नशिबानं लॉटरीत महाराष्ट्राचं काँग्रेसचं प्रांत अध्यक्षपद मिळालं, आता गांधी परिवाराला खुश करण्याच्या नादात त्यांनी स्वतःची लायकी ओळखून माध्यमांशी बोलावं. ज्या आदर्शावर आम्ही सर्व आणि माननीय फडणवीस साहेब छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या आदर्शावर हे राज्य चालवण्याचं काम करत आहे आणि आज त्यांची तुलना जर औरंगजेबसोबत करत आहे तर ह्याच्यात फार हे निंदनीय आहे आणि आज आम्ही यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. हर्षवर्धन सपकाळवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. तर सपकाळ यांनी केलेल्या विधानावरून विजय वडेट्टीवार हे फारकत घेताना दिसलेत. औरंगजेबाशी तुलना करणं योग्य नसल्याचं वडेट्टीवार म्हणतायत. हर्षवर्धन सपकाळांनी औरंगजेबासोबत फडणवीसांची तुलना केली आहे. काय मला माहीत नाही अशी कोणाची तुलना काय केली, परंतु ती चुकी असं मी मानेल की कोण औरंगजेब होता, औरंगजेबाचा इतिहास 400 वर्षापूर्वीचा होता, त्यावर मी अधिक भाष्य करतो. दरम्यान फडणवीसांविषयी केलेल्या याच विधानावरती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आता यू टर्न घेतलेला आहे. फडणवीस औरंगजेबाप्रमाणे क्रूर असं विधान सपकाळ यांनी केलं होतं, मात्र आज त्यांनी फडणवीस सरकार हे औरंगजेबाप्रमाणे क्रूर आहे असं विधान केलंय आणि कालच्या आपल्या विधानावरून यू टर्न घेतलाय. औरंगजेब हा क्रूर शासक होता. आज देवेंद्र फडणवीसही तेवढेच क्रूर आहेत. सदाकदा धर्माचा आधार घेतात आहे. इतिहासामध्ये आपण औरंगजेबाला कसं काढलं आणि आज औरंगजेबाला आपण जेव्हा काढलं आणि जेव्हा त्याची कबर उचलून टाका हे सांगतात, त्याचा अर्थ काय की त्यांना मराठी माणसाचा, मावळ्यांचा आणि शिवाजी महाराजांचा इतिहास हा पुसून टाकायचा आहे. औरंगजेब जेवढा क्रूर होतं तेवढंच देवेंद्र फडणवीस यांचं सरकार तेवढ्याच क्रूर पद्धतीनं महाराष्ट्रात कारभार करत आहे, हे माझं विधान होतं. मात्र या विधानाच्या संदर्भामध्ये भाजपची का पोटदुखी झाली मला काही समजत नाही. मी शुद्ध स्वरूपामध्ये जो गव्हर्नन्स आहे, जो राज्यकारभार आहे, हा आज अत्याचाराच्या आणि क्रूर पद्धतीनं हे सरकार प्रशासन हाकत आहे. या संदर्भामध्ये माझी केलेली ही तुलना आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.